नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्युअर रोलिंग मोशन. काय बघणार आहे आपण? प्युअर रोलिंग मोशन. आपण आत्तापर्यंत रोटेशनल मोशनबद्दल डिस्कशन केले, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे रोलिंग मोशन, अबाउट रोलिंग मोशन. मग काय असतं रोलिंग मोशन? सपोज आपण एखादी रोलिंग बॉडी घेतली. रोलिंग बॉडी म्हणजे लाईक सिलेंडर किंवा स्पियर किंवा व्हील म्हणजे एखाद्या गाडीचं चाक. तर ह्या सगळ्या बॉडी ज्या आहेत, त्या सगळ्या बॉडीलाच आपण काय म्हणणार आहे? रोलिंग बॉडी. अँड सपोज वी हॅव टू टेक ए रोलिंग बॉडी अँड इट इज रोल ओव्हर द एनी सरफेस. एखाद्या सरफेसवर ही बॉडी काय होत असेल? रोल होत असेल. तर त्यावेळी आपल्याला कुठली मोशन मिळते? तर त्यावेळी आपल्याला दोन मोशनचं कॉम्बिनेशन मिळतं. कुणाचं कॉम्बिनेशन मिळतं? दोन मोशनचं. बघा, ही जी रोलिंग बॉडी आहे, ही ज्यावेळी ह्या सरफेसवर रोल होणार आहे, त्यावेळी ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट ही बॉडी काय होणार आहे? रोटेट होणार आहे. म्हणजे ह्या बॉडीची कुठली मोशन चालू आहे? रोटेशनल मोशन. कुठली मोशन चालू आहे? रोटेशनल मोशन. म्हणजे आपल्याला फर्स्ट मोशन कळालं, दिस बॉडी परफॉर्मिंग रोटेशनल मोशन अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके. आता ह्याच वेळी जर आपण ह्या बॉडीवरच्या प्रत्येक पार्टिकलला जर आपण नीट ऑब्झर्व केलं, तर तुमच्या लक्षात येईल, आता तो आपल्याला कळालेलंच आहे, प्रत्येक पार्टिकलला जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल की हा रोटेटिंग बॉडीचा प्रत्येक पार्टिकल हा सर्क्युलर मोशनमध्ये. बट इफ वी ऑब्झर्व द पार्टिकल ॲट द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास, आपण जर सेंटर ऑफ मासच्या तिथल्या जर पार्टिकलला ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल की हा सेंटर ऑफ मासचा पार्टिकल हा सर्क्युलर मोशन न परफॉर्म करता जर अशी रोलिंग मोशन चालू असेल तर ती पुढे 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 जाईल आणि अलॉंग द स्ट्रेट लाईन जाईल. म्हणजे समजा इनिशियली ह्या पोझिशनला होती, नंतर फायनली ती ह्या पोझिशनला पोहोचली. ह्याचा अर्थ सेंटर ऑफ मासच्या पार्टिकलने अलॉंग स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म केली. त्यालाच आपण कुठली मोशन म्हणतोय? ट्रान्सलेशनल मोशन. कुठली मोशन म्हणतोय? ट्रान्सलेशनल मोशन ऑर लिनियर मोशन. म्हणजेच रोलिंग मोशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन अँड ट्रान्सलेशनल मोशन. काय सांगतो मी? रोलिंग मोशन इज द केस ऑफ मोशन इन विच इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन अँड ट्रान्सलेशनल मोशन. कोणाचं कॉम्बिनेशन आहे? रोटेशनल मोशन अँड ट्रान्सलेशनल मोशनचं. ओके. आता जर आपल्याला प्युअर रोलिंग मोशन हवी असेल तर आपल्याला रोटेशनल मोशन सुद्धा हवी आहे आणि ट्रान्सलेशनल मोशन सुद्धा हवी आहे. आणि हे फक्त कधी पॉसिबल असतं? तर ही जी रोलिंग बॉडी ही कॉन्टॅक्टमध्ये कुणाच्या? तर ह्या खालच्या सरफेस बरोबर. तर ह्या खालच्या सरफेसमध्ये आणि ह्या बॉडीमध्ये लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स असावा लागतो. कुठला फोर्स असावा लागतो? लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. जर तो असेल तरच आपल्याला प्युअर रोलिंग मोशन मिळेल. बघा, नीट जर तुम्ही विचार करत असाल तर तुमच्या लक्षात येईल, जर सपोज आपण स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स ज्याला आपण एफ एस म्हणतो, एफ एस ओके इज इक्वल टू आपण काय घेतो? म्यू एस इंटू एन. ह्याची व्हॅल्यू जर झिरो असेल, विचार करा, जर स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू झिरो असेल, जर इथे स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू झिरो असेल तर ही बॉडी फक्त इथेच रोल होत राहील, इथेच रोटेट होत राहील. म्हणजे इथे फक्त रोटेशनल मोशन मिळेल. ट्रान्सलेशनल मोशन मिळणार आहे का? नाही, कारण की बॉडी जागेवर फक्त काय होत राहील? रोटेट होत राहील. ओके. स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू जर मॅक्झिमम असेल, ओके, जर समजा ही बॉडी ट्रान्सलेटच होत नसेल तर अशा वेळी ही बॉडी फक्त स्लिप होईल. म्हणजे त्यावेळी फक्त आपल्याला ट्रान्सलेशनल मोशन मिळेल. ओके. म्हणजे लिमिटिंग, मी हा लिमिटिंग शब्द मुद्दामून वापरतोय, लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स इज नेसेसरी फॉर प्युअर रोलिंग मोशन. कशासाठी गरजेचं आहे? प्युअर रोलिंग मोशन. म्हणजे आपल्याला कळालंय रोलिंग मोशन इज ए कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन अँड ट्रान्सलेशनल मोशन. इथपर्यंत कळालंय? ओके. मग ह्या रोलिंग मोशन मधले आपण कायनेटिक एनर्जी काढूया. तर ही बॉडी आहे, सपोज ह्या बॉडीचा मास आहे कॅपिटल एम. ओके. दिस सेंटर ऑफ मास मूव्हिंग अलॉंग ए स्ट्रेट लाईन, हे आपण बघतोय. तर इट मूव्हिंग विथ वेलोसिटी व्ही. दिस बॉडी परफॉर्मिंग रोटेशनल मोशन विथ angular velocity omega. This rolling body has the radius capital R. Then we have to find the kinetic energy of rolling motion. मग टोटल कायनेटिक एनर्जी काय येणार आहे? कॉम्बिनेशन आहे ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन. म्हणून टोटल कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोलिंग कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोलिंग कायनेटिक एनर्जी.
मग ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1/2 mv². ओके, हा तर आपला पाठच आहे. रोलिंग कायनेटिक एनर्जी, मोमेंट ऑफ इनर्शियाची कन्सेप्ट बघताना आपण डेरिवेशन बघितलेलं आहे. काय असते? रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 I ω². I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा मीन्स अँग्युलर वेलोसिटी. ओके, आता ह्याच इक्वेशन मध्ये ह्या I च्या जागी आपण काय पुट करतो? I इज इक्वल टू mk². काय पुट करूया? I इज इक्वल टू mk². ओके, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ जायरेशन, I इज इक्वल टू mk². ओमेगाची व्हॅल्यू पुट करूया v/r. ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर फॉर्म्युला काय मिळेल? E इज इक्वल टू 1/2 mv² प्लस 1/2 I च्या जागी काय पुट केला? mk² इंटू v²/r². ओमेगाच्या जागी पुट केला v/r म्हणजे v²/r². ह्या पूर्ण टर्म मधून आपण 1/2 mv² कॉमन घेतला. ब्रॅकेट मध्ये राहील काय? 1 प्लस k²/r². अँड दिस इज कायनेटिक एनर्जी इन अ रोलिंग मोशन. ही कुठली एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी रोलिंग मोशन मधली. काय आलाय फॉर्म्युला? इम्पॉर्टंट फॉर्म्युला, I इज इक्वल टू 1/2 mv² इंटू ब्रॅकेट 1 प्लस k²/r². तर तुम्हाला रोलिंग मोशन बद्दल कळालंच असेल. रोलिंग मोशन म्हणजेच काय? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन अँड ट्रान्सलेशनल मोशन. जर त्यांची कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर रोलिंग मोशन मधली कायनेटिक एनर्जी आपल्याला कशी मिळते? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी दोघांच्या व्हॅल्यूज पुट केल्या. ह्या इक्वेशन मध्ये I ची व्हॅल्यू पुट केली mk², ओमेगाची व्हॅल्यू पुट केली v/r. आणि इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळाले E इज इक्वल टू 1/2 mv² इंटू ब्रॅकेट 1 प्लस k²/r². दिस इज कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन. समजलंय? तर हे तुम्ही स्क्रीनशॉट मारा आणि नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. ओके, तर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहे रोलिंग मोशन ऑन इन्क्लाइंड प्लेन. मगाशी आपण काय बघितलं? रोलिंग मोशन ऑन ए हॉरिझॉन्टल सरफेस. मगाशी आपण हॉरिझॉन्टल सरफेसला बघितलंय. आता सपोज हा इन्क्लाइंड सरफेस आहे आणि हा इन्क्लाइंड सरफेसचा हॉरिझॉन्टल सरफेस बरोबरचा अँगल जो आहे तो थीटा आहे. त्या अँगलला आपण काय म्हणतो? अँगल ऑफ इन्क्लिनेशन. मीन्स दिस सरफेस इन्क्लाइंड विथ अँगल थीटा. ओके, मग ह्या इन्क्लाइंड सरफेसवर एक रोलिंग बॉडी घेतली. रोलिंग बॉडी म्हणजे कळालंय तुम्हाला कुठल्या कुठल्या म्हटलेलो मी? सिलेंडर, स्पियर, सर्क्युलर प्लेट, व्हील, ह्या टाईपच्या सगळ्या बॉडीज. मग एखादी रोलिंग बॉडी घेतली जिचा मास आहे कॅपिटल M असं आपण कन्सिडर करूया. मास किती आहे? कॅपिटल M. ओके, आणि तो आपण काय केलाय? ह्या इन्क्लाइंड सरफेसच्या टॉप पोझिशन वरून सोडून दिला आपण. ओके, म्हणजे इनिशियल वेलोसिटी किती आहे? 0 आहे. आणि ह्या बॉटम सरफेस पासून त्याची हाईट किती हाईट वर येतो? h एवढ्या हाईट वर आहे. आणि इथून सोडून दिल्यानंतर विदाउट स्लिपिंग, हे महत्वाचं आहे, इथे ही जी रोलिंग बॉडी आहे ती रोल होत 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 खाली बॉटम कडे जाणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ त्याच्यात कुठेही स्लिपिंग होणार नाही. हे महत्वाची ही कंडिशन आहे. म्हणजेच काय? रोलिंग मोशन ऑन इन्क्लाइंड प्लेन विदाउट स्लिपिंग. ओके, कुठलाही स्लिप नको आपल्याला. ओके, तर ही बॉडी रोल होत 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 खाली बॉटमला गेली. बॉटमला गेल्यानंतर त्याची वेलोसिटी झाली v. ओके, वेलोसिटी किती झाली? v. मग आता ह्याच्या सेंटर ऑफ मासने काय परफॉर्म केलं? तर ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म केलं. हे आपण बघितलेलंच आहे. मग किती डिस्प्लेसमेंट झालं सेंटर ऑफ मासचं? तर s एवढं डिस्प्लेसमेंट झालं. ह्या बॉडीने काय परफॉर्म केलं? तर ह्या बॉडीने परफॉर्म केलं रोटेशनल मोशन. मीन्स देर इज अ कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन अँड ट्रान्सलेशनल मोशन. हेन्स द कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय. कायनेटिक एनर्जी काय मिळणार आहे? आत्ताच आपण डिराईव्ह केलेलं आहे. E इज इक्वल टू 1/2 mv² इंटू ब्रॅकेट 1 प्लस k²/r². ओके, म्हणजे इथून खाली ज्यावेळी तो बॉटमला आला त्यावेळी वेलोसिटी किती झाली? v. ह्या बॉडीचा मास किती आहे? m. रेडियस ऑफ जायरेशन k. आणि ह्या रोलिंग बॉडीचा रेडियस किती आहे? कॅपिटल R. ओके, तर ही आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळाली. आता ह्याच्यानंतर आपण बघा विचार करूया, ज्यावेळी बॉडी वरती होती ऍट टॉप पोझिशनला, ही रोलिंग बॉडी ज्यावेळी टॉप पोझिशनला होती त्यावेळी त्याची इनिशियल वेलोसिटी किती होती? 0. इनिशियल वेलोसिटी 0 आहे ह्याचाच अर्थ त्याची कायनेटिक एनर्जी किती आहे? 0. पण तो ऍट हाईट h ला आहे. किती हाईटला? h. मीन्स इट हॅज द मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी. त्याची पोटेन्शियल एनर्जी कशी आहे? मॅक्झिमम. आणि ती व्हॅल्यू किती आहे? mgh. किती व्हॅल्यू आहे?
mgh हा फॉर्म्युला माहिती आहे. म्हणजेच इथे पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम आहे, कायनेटिक एनर्जी 0 आहे. पण जसं खाली खाली येईल तसतशी ही हाईट कमी कमी होत जाईल आणि बॉटमला ज्यावेळी पोहोचेल त्यावेळी बॉटमला हाईट किती होईल? 0. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इथे किती, पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय होईल? पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू होईल 0. पण इथे ज्यावेळी बॉटमला पोहोचला त्यावेळी ह्या स्पिअरची वेलोसिटी होती v. स्पिअरची वेलोसिटी किती होती? v. मीन्स इट हॅज द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. म्हणजे वरून खाली येत असताना काय झालं नीट लक्षात येईल तुमच्या, पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू कमी कमी होत गेली आणि कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू वाढत वाढत चालली. येते लक्षात? पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय होत चालली? कमी 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 होत चालली आणि कायनेटिक एनर्जी वाढत वाढत चालली. म्हणजेच काय, लॉस इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी. जेवढा पोटेन्शियल एनर्जी मध्ये लॉस होईल तेवढाच कायनेटिक एनर्जी मध्ये गेन होणार आहे, तेवढीच कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. ओके, therefore loss in potential energy is equal to gain in kinetic energy. मग इथे असताना किती पोटेन्शियल एनर्जी होती? mgh. इथे आल्यानंतर 0. म्हणजेच किती लॉस झाला? तर mgh. आणि किती कायनेटिक एनर्जी वाढली? तर आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ऑलरेडी डिराईव्ह केलेला आहे रोलिंग मोशन साठी. 1/2 mv² इंटू ब्रॅकेट 1 प्लस k² अपॉन r². 1/2 mv² इंटू ब्रॅकेट 1 प्लस k² अपॉन r². मग इथे m गेट कॅन्सल. मग ह्या v² च्या टर्मला इकडेच ठेवला, हा 2 इकडे गेला तर 2gh. ही ब्रॅकेट मधली टर्म डिवाइड मध्ये जाईल म्हणजे इंटू ब्रॅकेट 1 प्लस k² अपॉन r². मग दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतला तर काय मिळेल? v इज इक्वल टू रूट 2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r². and this is the velocity at the bottom in a inclined surface. कुठल्या सरफेसवर? इन्क्लाइन सरफेस. आले लक्षात? काय आलाय वेलोसिटीचा फॉर्म्युला? v इज इक्वल टू रूट 2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r². म्हणजेच इन्क्लाइन सरफेसवर जी वेलोसिटी आहे एखाद्या बॉडीची ती कशी आहे? इट इज इंडिपेंडंट ऑन मास ऑफ द ऑब्जेक्ट. बघा, m चा कुठे संबंध येतोय का? नाही. म्हणजे ऑब्जेक्टचा मास किती आहे ह्याच्याशी तो इंडिपेंडेंट आहे. बट दिस वेलोसिटी इज डिपेंडिंग ऑन हाईट. ओके, इट इज ऑल्सो डिपेंडिंग ऑन द शेप ऑफ द बॉडी, कारण की त्याच्यावरच रेडियस ऑफ जायरेशन डिपेंड आहे. ओके, म्हणजेच ही कशावर डिपेंड आहे? इट डिपेंडिंग ऑन द हाईट अँड शेप ऑफ द बॉडी. आले लक्षात? तर हा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही डिराईव्ह केलाय, तर त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि तुमच्या वहीत नोट डाऊन करून ठेवा. आता आपण वेलोसिटी बघितली ऑन इन्क्लाइन प्लेन. आता आपण ऍक्सेलरेशन साठीचं डेरिव्हेशन बघूया. ओके, तर वेलोसिटीचा आपण फॉर्म्युला आताच डिराईव्ह केलाय. काय आलाय? v इज इक्वल टू रूट 2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r². आता बघा, आपण इथे जर कायनेमॅटिक इक्वेशन यूज केलं, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. v म्हणजे फायनल वेलोसिटी, बॉटमला पोहोचल्यानंतरची वेलोसिटी. u मीन्स इनिशियल वेलोसिटी ज्याची व्हॅल्यू आहे 0 प्लस 2a. a म्हणजे ऍक्सेलरेशन जो आपल्याला फाइंड आउट करायचा. s मीन्स डिस्प्लेसमेंट. ओके, तर इनिशियल वेलोसिटी 0 आहे म्हणजे फॉर्म्युला काय मिळेल? v² इज इक्वल टू 2as. म्हणजेच ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? v² अपॉन 2s. ओके, मग आता इथे वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे रूट 2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r². म्हणजेच v² चा फॉर्म्युला काय? 2gh डिवायडेड बाय 1 प्लस k² अपॉन r². मग ही v² ची व्हॅल्यू पुट केली इनटू हा डिवायडेड बाय 1 अपॉन 2s. ओके, म्हणजे 2 गेट कॅन्सल. आता इथे फ्रॉम डेफिनेशन, फ्रॉम डायग्राम बघा, हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, इथे अँगल आहे थीटा, अपोजिटची व्हॅल्यू आहे h, हायपोटेनियस आहे s. मग आपण साइन थीटा जर घेतला तर साइन थीटा इज इक्वल टू काय? h अपॉन s. साइन थीटाची व्हॅल्यू काय? साइन थीटा इज इक्वल टू h अपॉन s, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. त्याच्यावरूनच s चा फॉर्म्युला काय? h अपॉन साइन थीटा. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय आहे? s इज इक्वल टू h अपॉन साइन थीटा. आणि ही व्हॅल्यू आपण इथे पुट केली तर काय होईल? h अपॉन साइन थीटा. मग इथे h गेट कॅन्सल. येते लक्षात? म्हणजेच शेवटी फायनली आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला? a इज इक्वल टू g साइन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस k² अपॉन r². इथे सुद्धा ऍक्सेलरेशन कशावर डिपेंड आहे? इट डिपेंडिंग ऑन द अँगल ऑफ इन्क्लिनेशन अँड इट इज डिपेंडिंग ऑन द शेप ऑफ द बॉडी. कारण की k² अपॉन r² आहे म्हणजे प्रत्येक शेप ऑफ द बॉडी चेंज झाली की रेडियस ऑफ जायरेशन चेंज होतो. रेडियस ऑफ जायरेशन चेंज झाला की तुमचा
हे इक्वेशन काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजेच ऍक्सलरेशन ऑफ द बॉडी इज डिपेंडिंग ऑन द अँगल ऑफ इन्क्लिनेशन अँड शेप ऑफ द बॉडी. आल्या लक्षात? काय केलं आपण ऍक्सलरेशन फाइंड आउट करण्यासाठी कायनेमॅटिक इक्वेशन यूज केलंय. v² इज इक्वल टू u² प्लस 2as. इनिशियल वेलोसिटी किती आहे, 0. म्हणजे फॉर्म्युला काय, त्याच्यावरून ऍक्सलरेशनची व्हॅल्यू v² अपॉन 2s. वेलोसिटीचा फॉर्म्युला डिराइव्ह केला, त्याच्यावरून आपण v² ची व्हॅल्यू पुट केली. ओके. आणि s चा व्हॅल्यू आपण ह्या राईट अँगल ट्रायंगल वरून घेतली. ती व्हॅल्यू किती आली, h अपॉन साइन थिटा. ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आला g साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस k² अपॉन r². म्हणजे ऍक्सलरेशन ऑन द इन्क्लाइन्ड प्लेन इज डिपेंडिंग ऑन the angle of inclination and also it is depending on the radius of gyration, means the shape of the body. कशावर डिपेंड आहे, शेप ऑफ द बॉडी. आलंय लक्षात आहे ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला. तर हे सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट मारा आणि नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. ओके. तर आपण रोलिंग मोशन ऑन इन्क्लाइन्ड प्लेन विदाउट स्लिपिंग, त्याच्यामध्ये आपण वेलोसिटीचा फॉर्म्युला डिराइव्ह केलाय. v इज इक्वल टू √2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r². आणि ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, g साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस k² अपॉन r². पण आता बघा, जरा विचार करा, जर इन्क्लाइन्ड सरफेस असता आणि ही रोलिंग बॉडी आहे, आणि ही रोलिंग बॉडी आता इथे आपण काय म्हणतोय, इन रोलिंग मोशन ऑन इन्क्लाइन्ड प्लेन विदाउट स्लिपिंग, म्हणजे तिथे लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू काही ना काहीतरी होती, म्हणून विदाउट स्लिपिंग ती बॉडी रोल होत होत खाली गेली. पण आता इथे आपण समजूया की स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स जो आहे त्याची व्हॅल्यू 0 आहे, निग्लिजिबल आहे. म्हणजे ही बॉडी काय होईल, फक्त खाली स्लिप होत होत खाली येईल. मग बॉडी जर स्लिप होत खाली खाली गेली तर फक्त ट्रान्सलेशनल मोशन मिळणार आहे, रोटेशनल मोशन मिळणार आहे का, तर नाही. मग फक्त ट्रान्सलेशनल मोशन मिळत असेल तर वेलोसिटीचा काय फॉर्म्युला असेल आणि ऍक्सलरेशनचा काय फॉर्म्युला असेल तो बघूया आपण. मग आता आपल्याला माहिती ही हाईट आहे h, हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे थिटा. मग काय होणार आहे, लॉस इन पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी किती होती, mgh इथे असताना. मग ही पोटेन्शियल एनर्जी लॉस झाली आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, गेन इन कायनेटिक एनर्जी. आता मी इथे फक्त 1/2 mv² लिहितोय, मगाशी काय लिहितो तो 1/2 mv² प्लस 1/2 I ω². मग ती टर्म का लिहित नाही, कारण की इथे बॉडी स्लिप होत खाली येते, रोल होत येते का, म्हणजे इथे रोटेशनल मोशन आहे का, तर रोटेशनल मोशन नाहीच आहे, फक्त ट्रान्सलेशनल मोशन आहे. म्हणून काय आला 1/2 mv². मग mm गेट कॅन्सल, म्हणजे वेलोसिटीचा फॉर्म्युला आला √2gh. म्हणजे ही जी टर्म आहे 1 प्लस k² अपॉन r², तर ही इफेक्टिव्ह राहत नाही कशामध्ये, जर बॉडी स्लिप होत खाली खाली आली तर. आले लक्षात? म्हणजे वेलोसिटीचा फॉर्म्युला आलाय √2gh. सेम तसंच आपण ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काढू शकतो. जर सपोज इथे ही बॉडी येते, ह्या बॉडीला वेट आहे, वेट काय असणार आहे mg. मग त्याला रिझॉल्व करूया दोन कंपोनेंट मध्ये, इथे एक आणि इथे एक. सपोज आपण इथे ही बॉडी इकडे असं कन्सिडर करूया, हा वेट खाली mg, त्याला दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व करूया. हा जर अँगल थिटा असेल तर हा अँगल किती झाला, थिटा. म्हणजे हा झाला mg cos थिटा. ओके, हा झाला mg sin थिटा. ओके. मग आता बघा, बॉडी जर स्लिप होत खाली चालली असेल म्हणजे बॉडी काय होत जाणार आहे, ऍक्सलरेट होत जाणार आहे खाली ह्या डायरेक्शनला. म्हणजेच मोशन जर ह्या डायरेक्शनला असेल तर स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स तुमचा इकडे असेल, त्याच्या अपोजिट, मोशनला अपोजिट स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. मग आता ह्याचं जर इक्वेशन तयार केलं तर आपल्याला रिझल्टंट फोर्स काय मिळणार आहे, मास इंटू ऍक्सलरेशन. तो कुणामुळे मिळणार आहे, तर mg sin थिटा मायनस स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. बघा, mg sin थिटा रिझल्टंट फोर्सच्या डायरेक्शनला आहे, म्हणून आपण mg sin थिटा घेतला मायनस fs घेतला. पण आता आपण काय विचार करतोय, तर बॉडी स्लिप होत खाली आली, रोटेशनल मोशनच परफॉर्म केला नाही, फक्त स्लिप होत खाली आली, तर स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स काय असेल, निग्लिजिबल, म्हणून त्याला निग्लेक्ट केला. म्हणजे राहिलं काय, ma इज इक्वल टू mg sin थिटा. मग इथे mm गेट कॅन्सल, म्हणजे ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय मिळेल, g sin थिटा हा फॉर्म्युला मिळेल. मग अशी वेलोसिटीचा फॉर्म्युला बघितला √2gh. म्हणजे बघा इथे सुद्धा, म्हणजे दोन्ही मध्ये जर विथ स्लिप असेल, म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स निग्लिजिबल असेल तर बॉडी फक्त स्लिप होत खाली, त्यावेळी मात्र वेलोसिटी आणि ऍक्सलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये
वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ही टर्म निग्लेक्ट होऊन जाईल किंवा कॅन्सल होऊन जाईल. फक्त राहील काय √2gh आणि राहील काय g साइन थिटा. येते लक्षात. म्हणजेच आपल्याला जर प्युअर रोलिंग मोशन हवी असेल तर लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू ही नेसेसरी असतेच. थोडी का होईना पण तिथे लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू ही असतेच. जर ती व्हॅल्यू 0 झाली तर मात्र फॉर्म्युले तुमचे काय होणार आहेत, चेंज होणार आहेत. आले लक्षात. ओके, आय होप्स की तुम्हाला प्युअर रोलिंग मोशन आणि प्युअर रोलिंग मोशन मध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv² इंटू ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि इन्क्लाइन सरफेसवरची वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन ह्याचा फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल. थँक्यू.